नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड. तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट. तर मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची आता यादी येण्यास सुरुवात झालेली आहे. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण यादी बघणार आहोत. यादीमध्ये जर तुमचं नाव असेल आणि फॉर्मचा स्टेटस जर अप्रूव्ह असेल तर यापुढे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गतच्या सर्व पैसे तुम्हाला जे आहेत योजनेचे पैसे तुम्हाला दर महिन्याला मिळणार आहे. जर या यादीमध्ये तुमचं नाव नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही यापुढे. तर यादी कुठे मिळणार, यादीमध्ये नाव कसं बघायचं, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला यादी पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देण्यात आलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही टेलिग्राम चॅनलवर जा. त्या ठिकाणी तुम्हाला जे आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या यादी पाहायला मिळणार आहे. त्या यादी जे आहेत क्लिक करून ओपन करा. त्यामध्ये तुम्हाला जे आहेत ॲप्लिकेशन नंबर या साईटला दिसेल, लाभार्थ्यांचं नाव या ठिकाणी दिसेल, मोबाईल नंबरसुद्धा दाखवण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर ॲप्लिकेशन स्टेटस, तुमचं फॉर्म अप्रूव्ह आहे का, याही बाबी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर अशा प्रकारे जे आहेत तुम्हाला यादीमध्ये 4 ऑप्शन असतील. आता तुम्हाला जर तुमचं नाव बघायचं असेल, जसं की आपण या ठिकाणी संगीता नाव सर्च केला तर तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. संगीता नावांचे जेवढे पण लाभार्थी असतील त्यांची आपल्याला नावे या ठिकाणी पाहता येणार आहे. आणि तुमचं जे नाव असेल ते तुम्ही सर्च करू शकता. तुमचं नाव पूर्ण टाका, जेणेकरून डायरेक्टली तुमच्या नावावर त्या ठिकाणी हा पेज जे आहे ऑटोमॅटिकली जातो. तर अशा प्रकारे बघितलं तर आपण संगीता नावावर जसं सर्च केलं तर या ठिकाणी तुमचं जे संगीता नावांचं जेवढे पण आहेत त्यांचं या ठिकाणी आपल्याला माहिती दाखवण्यात आलेली आहे. तुम्ही तुमचं पूर्ण नाव टाका, डायरेक्टली तुमचं पूर्ण नावावरच या ठिकाणी टिकमार्क होईल, पिवळं होईल. तर या ठिकाणी जे आहेत आपण फक्त संगीता नाव सर्च केला होता, त्यामुळे फक्त संगीताच नावावर या ठिकाणी पिवळं झालेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही डायरेक्टली तुमचं नाव सर्च करू शकता. अनेक लाभार्थ्यांचं म्हणणं होतं की आम्हाला तुम्ही यादी देता पण यादीमध्ये खूप संख्या असते आणि त्यामध्ये आम्हाला नाव कसं सर्च करायचं. तर अशा प्रकारे तुम्ही सर्च ऑप्शनचा वापर करून तुम्ही तुमचं नाव सर्च करू शकता. पूर्ण नाव सर्च करा किंवा शॉर्टमध्ये सर्च करा, मोबाईल नंबर टाकला तरी पण तुमचं येऊन जाईल. तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट होता. अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.